गुरुपूजन सोहळ्याला व्यासपीठावर उपस्थित माजी मंत्री तथा परतूर मंडळ विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय बाबाराव लोणीकर साहेब, आता ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केले युवा नेते राहुल भाई लोणीकर, व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी, आताच ज्यांची सुट्टी सदस्य म्हणून निवड झाली विनायक अप्पा काळे, विनायक अप्पा काळे ज्यांच्यासाठी आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. भरघोष मतांनी या परतूरवाशांनी त्यांना नगराध्यक्षपदावर बसवलं अशा प्रियंकाताई राक्षे ज्यांची आताच नूतन उपनगराध्यक्षपदी निवड झाली विशाखाताई राखे, भाऊ नाव घेतील सर्वांचे, सर्वच नगरसेवक नवनिर्वाचित शुक्री सदस्य आदरणीय आमचे मित्र संदीप दादा भायकर, सर्वच नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय व्यासपीठ उपस्थित सर्वच युवक मित्र, वडीलधारी मंडळी व माता भगिनी, आताच भायांनी सविस्तरपणे त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं कशी युती झाली, काय झाली. इलेक्शन झाले, समोरासमोर लढलो नगराध्यक्ष पदासाठी होतो ना भविष्य, असं भारतीय जनता पार्टीच्या आपल्या प्रियंकाताई राक्षे यांना नगराध्यक्ष पदावर या परतूर वाशांनी यांना निवडून दिले. नगरसेवकामध्ये माझ्या विचाराचे, माझ्या पक्षाचे 8 सदस्य निवडून दिले. म्हणजे की भाऊ नगराध्यक्षामध्ये भारतीय जनता पार्टीवर लोकांनी प्रेम केलं आणि सदस्यांमध्ये आमच्यावर लोकांनी प्रेम केलं. म्हणजे की 2 ताकदी इथं मोठे आहेत हे लोकांनी सिद्ध करून दाखवलं आणि मतपेटीतून दाखवलं. बरेचसे सल्लागार असं केलं तर तसं केलं तर बरं होईल, हे केलं तर बरं होईल, ते तुमच्या राजकीय फायद्याचं नाही, हे फायद्याचं आहे, तोट्याचं आहे. पण राजकारण करत असताना आपण जनतेचे सेवक हे विसरलं नाही पाहिजे. हे आमच्या बापांनी आम्हाला शिकवण दिलेली. निवडणुका येतात जातात, पण शेवटी आपण नेते म्हणून जे हे जनतेमुळे हे विसरायला नाही पाहिजे. एक दिवस राहुल भाईंचा फोन आला, काय चाललंय, म्हणलं काय नाही भैया आठ आले विरोधी बाकावर बसव काय. तर मग आम्ही दोघांनी चर्चा केली, पण नंतर मी आपशी चर्चा केली विनायकरावशी. मला राहुल भाया लोणीकर साहेब चर्चेला बोलवायचे, आपल्याला त्यांनाही निवडून दिलेलं आहे, पण खालची संख्या विचित्र आहे, पण आपल्यालाही नगरसेवक आपले जास्त आहेत, पण आपल्याला लोकांनी विश्वास टाकलेला आहे. पण लोकांचा गेल्या 9 वर्षापासून प्रशासकीयमुळे काय नगर परिषदेचे आले तुम्हाला माहिती आहे. बाबा हे कुठतरी लोकांची फरफडत थांबली पाहिजे, विकास थांबलेला आहे. लोकांचा विचार घेऊन आपण भारतीय जनता पार्टीसोबत लोणीकर साहेबांसोबत जायला हरकत नाही. कारण की जर आता पुन्हा 5 वर्ष फरफडत केलं तर आपल्याला जनता उभा करणार नाही, हे असा विचार केला म्हणून विकासासाठी. कारण की लोणीकर साहेब गल्ली ते दिली तुमची सत्ता आहेच, ती नाकारता येणार नाही, तुम्ही आमदार आहेतच. निवडून येतात जाते भैया म्हणले तसं हे होत राहणार आहे. पण आज तुम्ही पण सन्मानाने आम्हाला उपनगराध्यक्ष जे म्हणलं आमच्या मोठं मन करून भाऊ तुम्ही आमच्या हाकेला हो दिली, आम्ही तुमच्या सोबत आलेलो आहेत. पण भाईंनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं अपेक्षा खरंच आहे भाऊ आहे की काही त्या झाल्या नाही परतूर शहरामध्ये, त्याचा पापाची वाटेकरी आम्ही बी असू शकतो. ते आहे ते आहे. रेल्वे स्टेशन ते इंदिरानगर एकही शौचालय नाही. माणसं कुठे आडुशाला जातील, पण आमच्या माता भगिनी महिन्या 2 महिन्यामध्ये 1 ते 2 शौचालय गाव भागात इको आणि मोंढ्या भागात एक शौचालय गरजेचं आहे. कारण की बस स्टँडला रेल्वे गेटला उभा राहतात ग्रामीण भागातले महिला देखत म्हणून पहिलं आपण शौचालयाचं काम करावं, नंतर गार्डन आहे
भाऊ पोरापोरीला जाऊ द्या, आमच्या युवक मित्राला जाऊ द्या, म्हातारा सुद्धा नातू घेऊन जायचं तर संध्याकाळी बसायला ठिकाण नाही. बरेचसे ओपन स्पेस आहे, एक नाही तर भैया दोन आपण गार्डन करावं अशी इच्छा करायचं. पुढे जर बसायचं झालं, दिवस माळ होता, कोणाला नातवाला घेऊन जायचं झालं, पुढे बसायचं रम्य ठिकाण झालं तर परतूर शहरामध्ये बसायला जागा आहे. आज नगर परिषदचा संस्कृती सभागृह त्याच्या पुढे पाईपलाईन कुठे 6 महिने झाले. बाहेर गावचे लोक येतात, गुडघे इतके खड्डे सभागृह, कपडे नवीन घालून येतात, बूट पॉलिशिंग लग्नाला येतात, तिथं पाय टाकले की बाहेर चिखल. ही परिस्थिती शहराची झालेली. 9 वर्ष झाली इलेक्शन नव्हते, पण भाऊ गल्लीतून दिल्ली तुमची सत्ता आहे. तुम्ही यापूर्वी फंड आणलेला, आम्हाला विश्वास आहे की यापूर्वी आणला त्याच्यापेक्षा जास्त फंड आपण परतूर नगर परिषदेला आणता अशा अपेक्षा व्यक्त करतो. आणि परतूरचा चेहरा मोहरा बदलतात, कारण आम्ही तुमच्या सोबत आलो, याचा पश्चाताप होणार नाही. लोकांना याची मला 100% खात्री आहे. आणि तुम्ही आतापर्यंत आमच्या हाकेला होते, भविष्यात देतात अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद. परतूर नगर परिषद हातीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा समन्वयक नेता म्हणून व त्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला 5 वर्षे बांधलेली अशी ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद.